नमस्कार मंडळी, आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर आज मी नाश्त्याचा एक नवीन प्रकार करणार आहे। तो म्हणजे व्हाईट कुर्मा आणि त्यासोबत इडली अप्पम। हा साऊथ इंडियामध्ये केला जाणारा पदार्थ आहे। तर यासाठी मी भाज्या घेतल्या आहेत। तर एक अर्धी शिमला मिरची घेतली आहे, त्यानंतर यामध्ये भोपळा घेतला आहे, लाल भोपळा, त्याचा एक छोटासा तुकडा घेतला आहे, त्याचा साल काढून घेतला आहे आणि कट करून घेतलेला आहे। तर याचबरोबर यामध्ये मी हे संपूर्ण असे मोठे मोठे काप करून घेणार आहे। फार छोटे कट करायचे नाहीये, तर अगदी मोठे मोठे काट करायचे आहे। तर यामध्ये अर्ध गाजर घेतला आहे। फार व्हेजिटेबल लागत नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या भाज्या घालू शकता। तर मी शिमला मिरची, लाल भोपळा, अर्ध गाजर आणि फ्लावरचे मोठे तुकडे करून घेतले आहे। हे बघा, अगदी थोडासा फ्लावर घेतला आहे आणि यानंतर एक बटाटा घेतला आहे। बटाट्याचा मी साल काढून घेतला आहे आणि बटाटा सुद्धा मी या पद्धतीने कट करून घेतला आहे। तर अगदी ह्या संपूर्ण भाज्या आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे। कोबीचं पान घेतलं आहे, याचे असे मोठे मोठे कट करून घेतले आहे। तर तुम्हाला जर पालक वगैरे आवडत असेल तर तुम्ही ती घातली तरी चालेल। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असेल त्या भाज्या घालून तुम्ही करू शकता। थोडेसे फ्रोझन वटाणे घेतले आहे, फ्रेंच बी घेतली आहे, ती देखील मी अशी कट करून घेतली आहे आणि ती देखील मी यामध्ये घालून घेतली आहे। आता या संपूर्ण भाज्या मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर आपण ह्याचा व्हाईट कुर्मा करणार आहोत। तर हे बघा, अगदी सगळ्या भाज्या थोड्या थोड्या घेतल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतल्या। धुतल्यानंतर आता मी कुकरमध्ये घालून घेतले आहे आणि यामध्ये एक ग्लासभर पाणी घालून फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे। फार शिजवायच्या नाहीये भाज्या, आपल्याला फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे। आता इकडे मी फ्लावर जे आहे ते बाजूला गरम पाण्यात करून घेतले होते आणि धुवून घेतले होते, ते देखील मी फ्लावरचे तुकडे यामध्ये घालून घेतले, त्याच्यामुळे फ्लावरचा उग्र वास येणार नाही। अगदी चमचाभर मीठ घातलंय आणि आता हे ची फक्त एक शिट्टी करून घेणार आहे। आता इकडे मी कढईत तेल गरम करून घेणार आहे। सुरुवातीला व्यवस्थित कढईला तेलाने असं ग्रीस करून घेणार आहे। तर आपण व्हाईट कुर्मासाठी वाटण बनवत आहोत। तर आता ह्यामध्ये तेल घातल्यानंतर ओलं खोबरं पांढरं मी घालून घेतलंय। यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 2 वेलच्या, 4 काजूचे तुकडे घालून अगदी 2 मिनिटासाठी हे मी परतून घेणार आहे आणि 1 चमचाभर बडीशोप मी यामध्ये घातलेला आहे। बडीशोपमुळे खूप छान टेस्ट येते, म्हणून अवश्य घाला आणि बडीशोप घालून आता हे व्यवस्थित मी परतून घेते आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आणि आता इथे मी कोथिंबीरीच्या काड्या घालून घेतलेल्या आहे। तर कोथिंबीर न घालता कोथिंबीरच्या काड्या घातल्या आहेत, यामुळे याचा टेस्ट छान येतो आणि कलर चेंज होत नाही व्हाईट कुर्माचा, म्हणून मी कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या यामध्ये घालून घेतल्या आहे। आणि आता हे संपूर्ण वाटण मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। ओलं खोबरं आहे हे आणि 2 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालून घेतल्या आहे आणि आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटण करून घेते। इथे एक शिट्टी झाली आहे आणि आपल्या भाज्या अगदी साधारणतः 50% शिजल्या गेल्या आहे। फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे, भाज्या फार शिजल्या गेल्या नाही पाहिजे। तर या पद्धतीने भाज्या तयार झाल्या आहे। आता आपण इकडे फोडणीची तयारी करणार आहोत। तर सुरुवातीला कढईत गरम करून त्यामध्ये तेल गरम करून घेणार आहे। तर 1 चमचाभर तेल घातलंय, यामध्ये मोहरी, 1 चमचा बडीशोप आणि दालचिनी घालून घेतली आहे आणि परतून घेतलं आहे। यामध्येच आता 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घातली आहे मी आणि आता हे व्यवस्थित परतून घेते आहे। बडीशोप ही अवश्य घालायची आहे, व्हाईट कुर्म्याला टेस्ट खूप छान येते। थोडंसं मीठ घातलंय आणि आता शिजून घेतलेल्या ज्या भाज्या होत्या त्या भाज्यांना आपण ही फोडणी तयार करून घेतली आहे आणि आता 1 मिनिटं छोटी अशी उकळ करून घ्यायची आहे। फार वेळ उकळायचे नाही, भाज्या फार शिजल्या तर ह्याला टेस्ट लागणार नाही, त्याच्यामुळे अगदी छोटी उकळ करून घ्यायची आहे। आता मी हे भांडं छोटं पडतंय म्हणून मी मोठ्या कढईत ते ट्रान्सफर करून घेते आहे। तर या पद्धतीने आता ही संपूर्ण भाज्या मी एका मोठ्या कढईत घालून घेतल्या आहेत। आपण वाटून घेतलेलं जे खोबरं होतं, जे वाटण केलं होतं, ते यामध्ये मी घालून अगदी मंद अशी उकळ करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी मंद अशी हे उकळ करून घेणार आहे। तर यामध्ये वेलची आणि बडीशोपमुळे खूप छान टेस्ट येतो। आता इथे मी 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। तर हे तांदळाचं फ्रेश पीठ आहे आणि यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। मीठ घातल्यानंतर यामध्ये
आता अगदी गरम पाणी मी घालून घेणार आहे. तर मी 1.5 कप पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि अगदी उकळून घ्यायचं आहे पाणी. कोमट पाणी बिलकुल घालायचं नाही. तर या पद्धतीने पाणी उकळलं की आपल्याला आवश्यक असेल तितकंच पाणी घालायचं आहे. चमच्याने हे मिक्स करायचं आहे. अगदी भुरभुरीत असं हे पीठ बनवायचं आहे. फार पातळ असं बनवायचं नाही आहे किंवा फार घट्ट असं हे पीठ बनवायचं नाही आहे. तर हे तुम्ही बघू शकता या पद्धतीने गरम पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने मिक्स करायचं आहे कारण पाणी भरपूर गरम आहे. आणि या पद्धतीने आता हे पीठ आपलं बनवते. तर मी अगदी थोडंसं पाणी असं घातलंय. साधारणतः अर्धा कपच पाणी मला लागले. आता झाकण ठेवणार आहे 10 मिनटं. झाकण ठेवून ते सेट होऊ देणार आहे. 10 मिनिटानंतर थोडं पाणी थंड होतं, त्यामधलं कोमट होतं. आता आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत. तर या पद्धतीने छान असा गोळा मळून घ्यायचा आहे तांदळाच्या पिठाचा. फार घट्ट असा पिठाचा गोळा मळायचा नाही किंवा फार असा पातळ हा पिठाचा गोळा मळायचा नाही. आणि तेल थोडंसं घालून व्यवस्थित असा गोळा हा मळून घ्यायचा आहे. आता हा गोळा व्यवस्थित मळून झाला की आपण हे आता छान प्रकारे यामध्ये गोळा व्यवस्थित मळून घेतला आहे. आता आपण हा गोळा मळून झाल्यानंतर पुन्हा झाकून ठेवणार आहोत. आणि इकडे बघू शकतात गोळा छान असा सेट झालाय 5 मिनिटानंतर. आता आपण ह्या गोळाच्या छान अशा कुरडयांसारखं साच्यामध्ये घालून करून घेणार आहोत. याला इडली अप्पम असा म्हणतात. साऊथ इंडियामध्ये हा पदार्थ बनवला जातो. तर हा पदार्थ कसा बनवायचा हे बघणार आहोत. आता हा माझा शेव काढण्याचा सोऱ्या आहे. यामध्ये मी आतमध्ये तेल लावून ग्रीस करून घेतला आहे. आणि आता यामध्ये मी हे व्यवस्थित हे पीठ असं भरून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण पीठ व्यवस्थित आपल्याला असं भरून घ्यायचं आहे. आणि आता एक इडली पात्र घेतलंय, त्याला तेलाने ग्रीस केलंय आणि या पद्धतीने अशा ह्या त्याच्या शेवाळ्या, छोट्याशा शेवाळ्यांचं असं हे करून घ्यायचं आहे आपल्याला. ज्या पद्धतीने आपण शेव बनवतो त्या पद्धतीने असं गोलाकार आपण बनवून घेतो आहोत. ही मोठी साईज पण बनवू शकतात, पण मला छोटी बनवायची होती म्हणून मी ह्या इडली पात्रात बनवले आहे. हे बघा या पद्धतीने. तुम्हाला एक मोठी मी बनवून दाखवते. तर एक मोठं भांडा घ्यायचं, त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने मोठे असं तुम्ही साच्याने मोठे देखील बनवू शकतात. तर या पद्धतीने असं हे तुम्ही कुरडईसारखं बनवून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आणि नूडल्स म्हणून देखील तुम्ही मुलांना बनवून देऊ शकतात. अगदी हेल्दी आणि झटपट होणारा घरगुती नूडल्स सारखा हा प्रकार असतो. आणि स्टीमरमध्ये लगेचच आपण हे वाफवून घ्यायचं आहे. साधारणतः 15 मिनिटं हे संपूर्ण आपण वाफवून घेणार आहोत. 15 मिनिटानंतर व्यवस्थित ते वाफलं जातं. इकडे आपल्याला व्हाईट कुर्म्याला छान हलकीशी अशी उकळ आली आहे. आता हा व्हाईट कुर्मा आपला रेडी झाला आहे. यामध्ये चवीनुसार वरतून मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला हा व्हाईट कुर्मा रेडी झाला आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालू शकता. तर या पद्धतीने वरतून कोथिंबीर मी बारीक चिरून घातलेली आहे. आणि आपला हा संपूर्ण व्हाईट कुर्मा रेडी झाला आहे. आता इकडे आपण 10 ते 15 मिनिटं झाले आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला वाफ झाली आहे. तर आपण बघू शकता या पद्धतीने अगदी आपले इडली अप्पम रेडी झाले आहे. तर या पद्धतीने हे व्यवस्थित शिजले पण गेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता आपण हे खाण्यासाठी सर्व करू शकतो. तर हे तुम्ही झटपट असं नाश्त्याला कधीही बनवू शकता. अगदी कमी तेलाचं आणि अगदी हेल्दी हा पदार्थ. तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. पुन्हा आपण भेटूयाच अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.